निसर्गामध्ये झाडं, प्राणी, हवा आणि अगदी माती सुद्धा किती छान मिळून मिसळून काम करतात, नाही का? पण कसं? हे एखाद्या मोठ्या सजीवांच्या जाळ्यासारखं आहे, जिथे प्रत्येक घटक दुसऱ्यावर अवलंबून असतो. आणि या अद्भुत यंत्रणेलाच आपण परिसंस्था म्हणतो. जैविक आणि अजैविक घटक आणि तसंच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया मिळून परिसंस्था तयार होते. जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांसारख्या सजीव गोष्टींचा समावेश होतो. तर अजैविक घटकांमध्ये पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि खनिजांसारख्या निर्जीव गोष्टी येतात. आणि एकमेकांशी जोडले गेलेले हे सर्व घटक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अगदी महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पती, ज्यांना आपण उत्पादक सुद्धा म्हणतो, कारण वनस्पती ह्या सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तसंच हरिण किंवा इतर गाई म्हशींसारखे शाकाहारी प्राणी या उत्पादकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. तर वाघ आणि सिंहासारखे हिंस्त्र प्राणी या शाकाहारी प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, वाळवी किंवा शेणातील किडे ते आपल्याला घाणेरडे वाटतात, पण तरी सुद्धा ते फार उपयोगी आहेत. मृत किंवा कुजणाऱ्या पदार्थांचं विघटन करून ते निसर्गाची साफसफाई करण्याचं महत्त्वाचं काम करतात. निसर्ग हा स्वच्छ आणि संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक सजीव, मग तो लहान असो किंवा मोठा, अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपण आता अन्न साखळीचं एक उदाहरण बघूया. एका साध्या अन्न साखळीमध्ये गवत हे नाकतोड्याकडून खाल्लं जातं किंवा टोळाकडून खाल्लं जातं. या टोळाला बेडूक खातो आणि या बेडकाला साप खातो आणि सापाला हा गरुड खातो. या साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. इथे आपण लिहिलंय पोषण स्तर. यामध्ये उत्पादक पहिल्या पातळीवर असतात, शाकाहारी प्राणी दुसऱ्या पातळीवर आणि असेच पुढे. जेव्हा आपण अशा अनेक अन्न साखळ्या एकत्र जोडतो, तेव्हा एक अन्न जाळं तयार होतं, ज्यातून ऊर्जा आणि अन्न परिसंस्थेत कसे प्रवाहित होतात हे आपल्याला समजतं. पण या साखळीतील एखादा दुवा जरी तुटला तर काय होईल बरं? विचार करा, जर जंगलातील पडलेला पालापाचोळा, मेलेली झाडं किंवा मृत जनावरांचं कधी विघटनच झालं नाही तर काय होईल? आपली जंगलं आणि गावं कचऱ्याने भरून जातील. म्हणूनच बुरशी आणि जीवाणूंसारखे विघटक हे निसर्गाची साफसफाई करणारी एक चमू आहेत. ते पोषक द्रव्य पुन्हा मातीत मिसळतात. खरोखरच एक जीवन दुसऱ्या जीवनावर अवलंबून आहे. आता पर्यावरणातील या सर्व गोष्टी एकमेकांमध्ये कशा बसतात याचा विचार करूया. नैसर्गिक पर्यावरणात हवा, पाणी, जमीन, सजीव आणि सूर्यप्रकाश यांचा समावेश होतो. सजीव आणि निर्जीव गोष्टींमध्ये सतत आंतरक्रिया सुरू असतात. आपल्याकडे मानवनिर्मित पर्यावरण सुद्धा असतं, जे नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम करतं. पर्यावरणात प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश होतो. पहिले म्हणजे जैविक घटक आणि दुसरे म्हणजे अजैविक घटक. या घटकांमधील आंतरसंबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला पारिस्थितिकी म्हणतात. आणि या अभ्यासासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरलं जातं, त्याला परिसंस्था म्हणतात. परिसंस्था एखाद्या लहान डबक्या एवढी किंवा संपूर्ण पृथ्वी एवढी मोठी असू शकते. उदाहरणार्थ, एखादा पक्षी झाडावर घरटं बांधतो आणि जवळच्या तळ्यातले मासे खातो, तर तो पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो. यावरून निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकांशी किती जोडलेली आहे हे लक्षात येतं. आपण परिसंस्थेतील घटकांचं अजैविक घटकांमध्ये वर्गीकरण करू शकतो. मी म्हटल्याप्रमाणे अजैविक म्हणजेच निर्जीव घटक, ज्यामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि खनिज यांसारखे भौतिक घटक येतात. तसंच हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा कॅल्शियम आणि इतर मूलद्रव्यांसारखे रासायनिक घटक सुद्धा येतात. जैविक घटकांमध्ये उत्पादक, भक्षक आणि विघटकांचा समावेश होतो. आणि भक्षकांचं पुन्हा प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीयक भक्षक असं वर्गीकरण केलं जातं. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष जीवनातलं एक उदाहरण बघूया. दक्षिण भारतातील भात शेतीचं उदाहरण घेऊ. भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. या नाकतोड्यांना खाण्यासाठी बेडूक असतात आणि या बेडकांना खाण्यासाठी साप असतात. पण जर तिथली बेडकांची संख्या अचानक कमी झाली, तर नाकतोड्यांची संख्या प्रचंड वाढेल आणि ते भाताच्या पिकाचा पूर्णपणे नाश करतील. सापांनाही पुरेसं अन्न मिळणार नाही आणि त्यांची संख्या सुद्धा कमी होईल. यावरून हे सिद्ध होतं की परिसंस्थेचा समतोल त्यातील प्रत्येक सजीवावर अवलंबून असतो.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा समतोल नेमका कशामुळे राखला जातो. हा एक चांगला प्रश्न आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा हे सर्व जैविक आणि अजैविक घटक एकमेकांशी आंतरक्रिया करतात आणि एकमेकांना आधार देतात, तेव्हाच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. तुम्हाला परिसंस्थेतील इतर काही अन्न साखळ्यांची उदाहरणं शोधायला आवडेल का? तर नक्की शोधा.